नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तर या लेक्चरमध्ये आज आपण इम्पॉर्टंट इडियम शिकणार आहोत. येणाऱ्या एक्झाम्स जसं की तलाठी, सरळ सेवा, एम-पी-एस-सी आहे, शिक्षक भरती आहे, उच्च न्यायालय ह्या सगळ्या एक्झाम्समध्ये इडियम्सवर थेट प्रश्न विचारले जातात. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त इडियम्सच नाही, तर त्याला लक्षात कसे ठेवायचे, शॉर्ट ट्रिक्सच्या मदतीने हे सुद्धा शिकणार आहोत. आजचे लेक्चर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर आजचे लेक्चर तुम्ही आपल्या मित्रमंडळींना सुद्धा शेअर करा. कारण आज शिकलेले इडियम्स उद्या एक्झाममध्ये थेट मार्क्स मिळवून देऊ शकतात. तर आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मित्रांनो, या लेक्चरचे पी-डी-एफ नोट्ससुद्धा तुम्हाला मिळतील. ते कुठे मिळतील ते मी समोर लेक्चरमध्ये सांगणार आहे. आणि टी-सी-एस पॅटर्ननुसार वारंवार येणारे इडियम्स कसे येतात, हे सुद्धा मी ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात आजचे लेक्चर इडियम्स. ओके. तर आपला पहिला इडियम आहे टू बेल द कॅट. आता ह्या इडियममध्ये जर आपण शब्दाचा अर्थ बघितला तर बेल म्हणजे घंटी होते आणि कॅट म्हणजे मांजर होते. ठीक आहे. तर याला हा जो इडियम आहे याला लक्षात कसं ठेवायचं हे सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात. आता बेल म्हणजे घंटी होते आणि कॅट म्हणजे मांजर होते, राइट? काय झालं, एक छोटी गोष्ट आहे, पटकन एका मिनिटात मी तुम्हाला सांगते, की काय उंदीर आहे, उंदीर यांची सभा भरली. आता उंदरांना धोका असते मांजरीपासून, तर उंदरांनी ठरवलं, की जर आपण मांजरीच्या गळ्यात जर घंटी बांधली, तर मांजर जेव्हा येईल तेव्हा आपल्याला कळेल. ठीक आहे. तर आपण काय करू ना, मांजराच्या गळ्यात घंटी बांधू. ठीक आहे. आता ठीक आहे, आता सगळ्यांनी विचार तर केला, युक्ती सुचवली, आता सगळ्यांना ती आयडिया आवडली. पण आता प्रश्न काय पडला, की मांजराच्या गळ्यात घंटी बांधणार कोण? ठीक आहे. तर आता हे काय म्हणू शकतो, धोकादायकच गोष्ट आहे ना उंदरांसाठी. तर त्यामधला एक शहाणा उंदीर बोलतो, की "ठीक आहे, मी बांधेल घंटा." ठीक आहे. म्हणजे काय म्हणू शकतो, की धोकादायक कामाची जबाबदारी स्वतःवर घेणे, म्हणजे टू बेल द कॅट. अशा पद्धतीने तुम्ही हा इडियम अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, याचे ऑप्शन्स बघूयात आपण. टू रन अवे फ्रॉम द डेंजर, फर्स्ट ऑप्शन. धोक्यापासून पळ काढणे, नाही. टू वॉर्न एव्हरीवन इन ॲडव्हान्स, सगळ्यांना इशारा देणे, नाही. टू स्पीक बॅडली अबाउट समवन, कोणाच्या तरी मागे वाईट बोलणे, नाही. तर याचं उत्तर आहे टू टेक द रिस्क ऑर रिस्पॉन्सिबिलिटी फॉर अ डेंजरस टास्क, म्हणजे धोकादायक कामाची जबाबदारी स्वतःवर घेणे. आय होप तुम्हाला हा इडियम चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. ठीक आहे. आता नेक्स्ट इडियम बघूयात आपण, बाय लिप्स अँड बाउन्स. आता यामध्ये लिप्स म्हणजे काय होतं? लिप्स म्हणजे होते उड्या मारणं. ओके. उड्या मारणे आणि बाउन्स म्हणजे मोठ्या उड्या मारणे. ठीक आहे. तर आता उड्या जसं आपण ससाला लक्षात घेऊयात, उड्या मारणं म्हणजे ससा. ठीक आहे. आता कासवाची आणि ससाची जेव्हा शर्यत लागते, तेव्हा तो उंच उड्या मारून काय करतो? पहिला नंबर मारतो. ठीक आहे. तर ह्या इडियमचा अर्थ होतो खूप वेगाने आणि मोठी प्रगती होत असताना किंवा आपली जी प्रगती आहे ते अत्यंत वेगाने होत आहे. म्हणजे बाय लिप्स अँड बाउंड्स, म्हणजे उड्या मारून त्याची प्रगती होत आहे. ठीक आहे. आता याचे ऑप्शन्स बघूयात. व्हेरी स्लोली आणि केअरफुली, हळू, खूप हळू आणि काळजीपूर्वक, नाही. इन अ कन्फ्युज्ड मॅनर, कन्फ्युजन म्हणजे गोंधळलेला होते, कन्फ्युजनमध्ये नाही. विथ मेनी डिफिकल्टीज, अनेक अडचणीसह, नाही. तर त्याचं उत्तर काय आहे? व्हेरी क्विकली अँड विथ ग्रेट प्रोग्रेस, खूप वेगाने आणि मोठी प्रगती होणे. ठीक आहे. बाय लिप्स अँड बाउंड असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाय लिप्स अँड बाउंडला लक्षात ठेवायचे असेल तर ससाचं एक्झाम्पल कधीही आपल्या डोळ्यासमोर आणायचं. आता नेक्स्ट इडियम आहे अ रोलिंग स्टोन. आता रोलिंग स्टोन, जसं इथे एक बघा रोलिंग स्टोन आहे. हा जो स्टोन आहे म्हणजे दगड, स्टोन म्हणजे दगड. हा काय आहे? हा इथून आलेला आहे इथपर्यंत. ठीक आहे. म्हणजे तो रोल करत आलाय. तो एका जागेवर स्थिर आहे का? नाही. तर रोलिंग स्टोन आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो, की असं काही जे स्थिर नाहीये. रोलिंग म्हणजे रोल करत असं पुढे जाणे. ठीक आहे. समोर जाणे. एका जागी स्थिर नसणे. अ पर्सन हू इज व्हेरी हार्ड वर्किंग, खूप मेहनती व्यक्ती, नाही. अ पर्सन हू इज व्हेरी रिच, खूप श्रीमंत व्यक्ती, नाही. अ पर्सन हू नेव्हर हेल्प्स अदर्स, कधीच मदत न करणारा व्यक्ती, नाही. तर याचं ऑप्शन काय आहे? याचं उत्तर काय? अ पर्सन हू कीप्स चेंजिंग प्लेस और जॉब, असा व्यक्ती जो नेहमी आपलं जॉब किंवा आपली जागा नेहमी बदलत असतो. तो एका जागेवर स्थिर नसतो. याचा अर्थ होतो अ रोलिंग स्टोन. ठीक आहे.
त्याचं एक्झाम्पल जर आपण बघितलं, म्हणजे एक्झाममध्ये आलेला आहे, ही नेव्हर स्टेज इन वन जॉब. आणि इथे फिल इन द ब्लँक्स होतं. तुम्हाला इथे लिहायचं होतं, ही इज अ रोलिंग स्टोन. याचं उत्तर होतं, ही इज अ रोलिंग स्टोन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. रोलिंग स्टोन म्हणजे असा व्यक्ती जो वारंवार आपली नोकरी किंवा जागा, ठिकाण बदलत असतो. आता नेक्स्ट इडियम आहे, फोर्थ इडियम आहे, टू ॲड इन्सल्ट टू इंजुरी. आता आपण थोडं शब्दाचा अर्थ बघूयात. इंजुरी म्हणजे जखम. ठीक आहे. आता इन्सल्ट म्हणजे काय होतं, की कोणी आपली म्हणजे आपल्याबद्दल वाईट बोलतोय. ठीक आहे. आपल्या तोंडावर वाईट बोलताय. ठीक आहे. तर इथे बघा एक फोटो लावलेली आहे. हा व्यक्ती काय करताय, हा मुलगा पडलेला आहे. सायकलनी पडला तरी तो काय करतोय, मीठ चोळतोय त्याच्या जखमेवर. आता मराठीमध्ये जखमेवर मीठ चोळणे आणि इंग्लिशमध्ये होतं टू ॲड इन्सल्ट टू इंजुरी. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. म्हणजे जखमेवर मीठ, म्हणजे ऑलरेडी आपल्याला जखम झालेली आहे. तरी काय करताय, त्याच्यावर तो व्यक्ती मीठ चोळतोय. ठीक आहे. आता याचे ऑप्शन्स बघूया. टू हेल्प समवन इन ट्रबल, कोणाला मदत करणे, नाही. टू फॉरगेट पास्ट प्रॉब्लेम्स, जुने जे आपले प्रश्न आहे ते विसरणे, नाही. टू मेक अ बॅड सिच्युएशन इवन वर्स, आधीच वाईट परिस्थिती असताना त्यात अजून त्रास, अपमान वाढवणे. तर याचं उत्तर आहे टू ॲड इन्सल्ट टू इंजुरी. ठीक आहे. याचा अर्थ असा होते, की ऑलरेडी ते सिच्युएशन खूप वाईट आहे. ती परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि अजून त्या परिस्थितीला सांभाळण्याऐवजी काय करताय, त्याची इन्सल्ट करताय. म्हणजे ती जी परिस्थिती आहे त्याला अजून वाईट करतोय. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघूया. नेक्स्ट इडियम आहे अ बॅड एग. एग म्हणजे अंड. ठीक आहे. आता बॅड म्हणजे वाईट. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे, की एक अंड जर आपण चांगल्या अंड्यामध्ये ठेवलं, तर तो बाकीच्या अंड्यालाही खराब करतो. बरोबर? जसं आपलं फ्रेंड सर्कल आहे. आपलं फ्रेंड सर्कल नेहमी चांगला असायला हवा. एक त्याच्यातला वाईट व्यक्ती, ठीक आहे, तो फ्रेंड सर्कल पूर्ण खराब करून टाकतो. तसंच एक अंड्याचं पण एक्झाम्पल आहे. ठीक आहे. म्हणजे एक अंडा पूर्ण जे टोपलीतले अंडे आहे त्याला बघा पूर्ण खराब करतोय. ठीक आहे. तर याचा अर्थ असा होतो, की वाईट व्यक्ती किंवा म्हणू शकतो, की जो व्यक्ती अप्रामाणिक आहे, जो प्रामाणिक नाहीये. ठीक आहे. तर याचा अर्थ होतो अ बॅड एग. आता ही बघा, ही बाई काय काय करते? अंडे विकते. आपण लक्षात कसं ठेवायचं? ही काय एक अप्रामाणिक व्यक्ती आहे, जी अंडे आपल्या जे त्यांचे ग्राहक आहेत, त्यांना बरोबर किंमतमध्ये नाही देत आहे किंवा चांगली अंडी नाही देत आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता, की अ बॅड एग म्हणजे असा व्यक्ती जो अप्रामाणिक आहे किंवा तो अत्यंत वाईट आहे. ठीक आहे. तर त्याचे ऑप्शन्स बघूयात. अ व्हेरी हार्ड वर्किंग पर्सन, खूप मेहनती व्यक्ती, रॉंग. अ लकी पर्सन, नशीबवान व्यक्ती, रॉंग. अ शाय पर्सन, शाय म्हणजे लाजाळू व्यक्ती, तर नाही. तर त्याचं उत्तर काय आहे? अ डिसऑनेस्ट ऑर ट्रबलसम पर्सन, वाईट प्रकृतीचा व्यक्ती किंवा उपद्रवी व्यक्ती. ठीक आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आता नेक्स्ट इडियम आहे अ हेअर इन द बटर. आता इथे आपल्याला बटरची मी फोटो लावलेली आहे. तर बटरमध्ये इथे बघा एक छोटंसं केस दिसतोय. ठीक आहे. म्हणजे बटर तर टेस्टी आहे, खूप टेस्टी. पण काय आहे ना, ते केस पडलं ना, त्यामुळे काय झालं, त्याची जी मजा आहे ना, ती किरकिरी होऊन गेली. ठीक आहे. जसं आपण जेवणातही कधी आपण खूप आईने खूप टेस्टी म्हणू शकतो खीर बनवली. ठीक आहे. सगळ्यांना खीर आवडत असेल. तर काय झालं, त्याच्यात आपल्याला केस दिसून गेला. म्हणजे आपली खूप खूप इच्छा होती, तीव्र इच्छा होती, की आपल्याला खीर खायची आहे. पण तो मजा केस दिसल्यामुळे किरकिरा झाला. ओके. म्हणजे आता त्याचे ऑप्शन्स बघूयात आपण. अ व्हेरी डिलिशियस फूड, नाही. खूप चविष्ट अन्न, नाही, नाही. अ पर्सन हू इज व्हेरी लकी, खूप नशीबवान व्यक्ती, नाही. अ कंप्लीटली युजलेस थिंग, नाही. पूर्णपणे निरुपयोगी गोष्ट आहे का ती? नाहीये. समथिंग दॅट मेक्स अ प्लेझंट सिच्युएशन अनप्लेझंट, म्हणजे ते सिच्युएशन खूप चांगली होती आधी, पण काय झालं, छोटीशी गोष्ट त्यामध्ये झाली म्हणून ती काय झाली, गोष्ट अनप्लेझंट झाली, म्हणजे त्रासदायक झाली. चांगल्या गोष्टीत आलेली छोटी पण त्रासदायक अडचण. तर हेअर इन द बटर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. जसं मी बटरचं एक्झाम्पल घेतलं, आपल्या घरचं एक्झाम्पल घेतलं. जसं आपल्या पदार्थामध्ये जर केस पडला तर काय होतं? ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ओके. आता नेक्स्ट इडियम आहे अ स्नेक इन द ग्रास. ओके. सगळ्यांनी गाणं ऐकलं असेल, मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा. ओके. तर त्याचा अर्थ असा होतो, की
दिसायला चांगलं पण आतून कपटी लपलेला शत्रू. म्हणजे सगळ्यांकडे शेत असेल किंवा कुणाकडे शेत किंवा कोणी ना कोणी शेतात कधी ना कधी गेलं असेल. तर आपण ऐकलं आपल्या बाबांच्या तोंडून किंवा आईच्या तोंडून, की "अरे, पायाखालीच साप होता, पण तो दिसला नाही." ठीक आहे. म्हणजे काय आहे, की आपल्या पायाखालीच होता म्हणजे तो पण आपल्याला दिसला नाही. म्हणजे ते काय असू शकतो, की लपलेला शत्रू होता आपला, जो आपल्याला दिसला नाही. ठीक आहे. जसं इथे बघा एक ग्रीन कलरचं ग्रास आहे, गवत आहे आणि ग्रीन कलरचा साप आहे. तर ते काय होतं, ते एकदम जर बघितलं तर ते नाही दिसायला पाहत. म्हणजे अ स्नेक इन द ग्रासचा अर्थ होतं अ हिडन एनिमी ओर अ ट्रेचरस पर्सन. ठीक आहे. ऑप्शन बी त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. त्याचं उत्तर अ ब्रेव्ह पर्सन होतं का? नाही होत. अ ऑनेस्ट पर्सन होतं का? नाही होत. हार्मलेस पर्सन होतं का? नाही होत. पण त्याचं उत्तर काय होतं? की अ हिडन एनिमी ओर अ ट्रेचरस पर्सन. म्हणजे असं काही जे दिसायला चांगलं आहे, पण आतून कपटी आहे किंवा तो आपला लपलेला शत्रू आहे. ठीक आहे. तर आय होप तुम्हाला अ स्नेक इन द ग्रास समजलेलं असेल. आता नेक्स्ट आहे ऑल इयर्स. इयर्स म्हणजे कान. ठीक आहे. आता ऑल इयर्स म्हणजे अत्यंत लक्षपूर्वक ऐकणे. ठीक आहे. जसं एक्झाम्पल मी घेतलं तर आपण लहानपणी काय करत होतो, आपल्या आजीकडे जायचो, मामाकडे जायचो, तेव्हा आपली आजी किंवा आपल्याला गोष्ट सांगणारी आपली आई असू शकते. ठीक आहे. ती आपल्याला गोष्ट सांगायची रात्री झोपायच्या आधी. तर आपण काय करत होतो, सगळं शरीर कान बनवून टाकत होतो. म्हणजे त्याचा अर्थ ह्या इडियमचा अर्थ होता, की सगळं शरीर कान बनवून टाकले म्हणजे अत्यंत लक्ष देऊन ऐकणे. ठीक आहे. तर याचे ऑप्शन्स बघूयात. व्हेरी अँग्री नाही. नॉट इंटरेस्टेड इन लिसनिंग ऐकण्यात रस नसलेला नाही. हा तर अपोजिट मीनिंग होईल याचा. लिसनिंग व्हेरी केअरफुली अँड ईगरली म्हणजे खूप लक्ष वेधून ऐकणे. ठीक आहे. तर याचं ऑप्शन आहे ऑप्शन 3. आता नेक्स्ट इडियम आहे अ टाईट कॉर्नर. अ टाईट कॉर्नरला तुम्ही एक अत्यंत सोप्या पद्धतीने लक्षात ठेवू शकता, की आईने आपल्यासाठी कपडे घेऊन आणले आणि ते खूप टाईट झाले. तर ते एक सिच्युएशन काय झाली आपल्यासाठी? अडचणीची सिच्युएशन झाली, की "अरे यार, मला फंक्शनला जायचं आहे आणि मी काय घालू? कपडे तर टाईट होत आहे मला." ठीक आहे. तर त्याचा अर्थ असा होते, की एक ऑकवर्ड सिच्युएशन म्हणजे कोंडीत पडलेली सिच्युएशन किंवा अडचणीची सिच्युएशन, अडचणीची परिस्थिती. ठीक आहे. तर त्याला म्हणतात अ टाईट कॉर्नर. इथे मी एक एक्झाम्पल घेतलाय. ही गाडी बघा, ही गाडी अशी रोड साईडला अशी अडकलेली आहे. ठीक आहे. तर याला खूप डिफिकल्ट सिच्युएशन आहे. याला काढायला थोडा त्रास जाईल. बरोबर? कोंडीत पडल्यासारखं वाटेल त्या ड्रायव्हरला. ठीक आहे. तर अ टाईट कॉर्नर म्हणजे अ डिफिकल्ट ऑर ऑकवर्ड सिच्युएशन. तर त्याचे ऑप्शन्स बघूयात आपण. अ कम्फर्टेबल सिच्युएशन नाही. अ व्हेरी ईझी टास्क नाही. अ डिफिकल्ट ऑर ऑकवर्ड सिच्युएशन हां, त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन 3. अ हॅपी मोमेंट नाही. ठीक आहे. तर याचं ऑप्शन काय? ऑप्शन सी अ डिफिकल्ट ऑर ऑकवर्ड सिच्युएशन. ठीक आहे. आता नेक्स्ट इडियम आहे, आपलं लास्ट इडियम आहे. आज आपण 10च इडियम घेणार आहोत. आणि फ्रेंड्स मला तुम्हाला हे सांगायचं आहे, की जसं आज आपण इडियम्सवर लेक्चर घेतला. ठीक आहे. आता इडियम्सवर आपण पुन्हा अजून लेक्चर्स घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे इडियम्स जे एक्झाममध्ये विचारलेले आहेत, ते आपण पुन्हा नेक्स्ट लेक्चर्समध्ये घेणार आहोत. पण तुम्ही मला एक सजेस्ट करू शकता, की मी आता इडियम्स घेतल्या, तर त्यानंतर मी कोणता लेक्चर घ्यायला पाहिजे, जे तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये मदत होईल. ओके. जसं फ्रेजेसवर पण क्वेशन्स येतात. ओके. वन वर्ड सबस्टिट्यूशनवर क्वेशन येतात. व्होकॅबचं जे सीरीज आहे ते तर आपलं सुरूच आहे. प्लस त्यानंतर एररवर क्वेशन येतात किंवा तुमचा असा एखादी टॉपिक जो तुम्हाला नाही समजत आहे, जसं नाऊन आहे, प्रोनाऊन आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. ओके. तर हे तुम्ही मला कमेंटमध्ये, व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, की मी नेक्स्ट लेक्चर तुमच्यासाठी कोणता घेऊन यायला पाहिजे. ते तुमच्यासाठीही मदत होईल आणि माझ्यासाठी पण. ओके. तर ते तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, की नेक्स्ट तुम्हाला कोणत्या टॉपिकवर मी एक माझा व्हिडिओ घेऊन यायला पाहिजे. ठीक आहे. तर आता बघूयात आपण 10th जो आपला लेक्चर आहे सॉरी आपला जो 10 इडियम आहे, तर तो कोणता आहे? अ गिफ्ट ऑफ द गॅब. आता गॅब म्हणजे होते बोलणे. ठीक आहे. गॅब म्हणजे होते बोलणे. आता बोलणे म्हणजे गिफ्ट म्हणजे भेट. ठीक आहे. आता तो आपण ऐकलं आहे, की जसं की कोणी खूप छान काय म्हणतो, गाणं म्हणतो, तर आपण म्हणतो, की याला देवानी काय दिलाय, एक भेट दिली आहे. देवाकडूनच हा शिकून आलेला आहे. ठीक आहे. तर गॅप म्हणजे बोलणे, म्हणजे त्याच्याकडे ऑलरेडी ती कला आहे बोलण्याची. ठीक आहे. तर असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. गॅपमध्ये फक्त तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे, गॅप म्हणजे बोलणे. गिफ्ट ऑफ द गॅप तुम्ही सहजपणे लक्षात ठेवू शकता, की असा व्यक्ती ज्याला बोलण्यात
नैसर्गिक त्याला म्हणू शकतो की भेट आहे, की तो बोलण्यात खूप अत्यंत चांगल्याने बोलू शकतो तो कुठेही. ठीक आहे. तर याचे ऑप्शन्स बघूया. एबिलिटी टू सिंग वेल नाही. आपण तर बोलण्याची गोष्ट करत आहोत. एबिलिटी टू राईट नीटली आपण तर बोलण्याची गोष्ट आहे. राईट म्हणजे लिहिणे होते. एबिलिटी टू रिमेन सायलेंट शांत राहण्याची नाही. तर याचं उत्तर आहे एबिलिटी टू स्पीक कॉन्फिडेंटली अँड फ्लुएंटली. अशी एबिलिटी ठीक आहे, अशी कला ज्यामध्ये आपण चांगल्याने कॉन्फिडेंटली बोलू शकतो, चांगल्याने फ्लुएंटली बोलू शकतो. बोलण्यात नैसर्गिक हातोटी, प्रभावीपणे बोलण्याची कला म्हणजे अ गिफ्ट ऑफ द गॅप. आणि मित्रांनो, तुम्हाला या लेक्चरचे PDF ते आमच्या टेलिग्राम चॅनल स्मार्ट अभ्यासवर भेटून जातील. तर तुम्ही ह्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा आणि जर तुम्हाला आमचा लेक्चर आवडला असेल, तर तुम्ही लेक्चरला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो आशा आहे तुम्हाला आजचे इडियम्स आवडलेले असतील आणि आजचे जे आपण ट्रिक्स यूज केले, त्याला लक्षात ठेवण्याचे हेही आवडले असेल. तर थँक यू सो मच. कीप लर्निंग, कीप गोइंग.